ईद ए मिलाद निमित्त मुंबऱ्यात मानवतेची मानवी साखळी. इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतून ईद ए मिलाद उन नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्य, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झालीये. जगात जे सुरू आहे ते थांबावं आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी या सदहेतूने ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी या मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. वृद्धांचा आदर करणं म्हणजेच अल्लाहचा आदर करण्यासारखं आहे. तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्यानं शिकवलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतो. अल्लाहच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल. खोटं बोलणं तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल आदी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो अबालवृद्ध, महिला, तरुण दारुल फलाह मशिदीसमोरील मानवी साखळीत सहभागी झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आम्ही हा संदेश मानवी साखळीद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडत आहोत की आज जे जगात द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका इराणशी लढत आहे, रशिया युक्रेनशी लढत आहे. संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झाले. अशा वातावरणात, या परिस्थितीत आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणं आवश्यक आहे की माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे. आम्ही हातात पकडलेल्या फलकांवर अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही तर तुमच्या कर्मांकडे आणि तुम्ही लोकांसोबत कसे वर्तन करतात त्याकडे पाहतो असं त्यांनी सांगितलं. तर नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं हेच पुण्यकर्म आहे. आपलं कुटुंब, समाजात कसं वागावं हे प्रेषितांनी सांगितलंय. त्यांची ही शिकवण आम्ही गेली 5 वर्ष या कार्यक्रमाद्वारे पोहोचवत आहोत. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपल्याला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्याचसाठी ही मानवी साखळी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यौम पैदाइश के दिन के मुताबिक आज का दिन मनाया जाता है और उनका संदेश है कि भाईचारा, सुकून, एकता जगत में कैसा होना चाहिए, ये उनका सबसे उद्देश्य और संदेश है। तो आज हमने उनका संदेश ह्यूमन चेन के जरिए कई वर्षों से हम लोगों को, नागरिकों को दिखाते हैं कि दुनिया में आज जो नफरत का माहौल है, पूरी दुनिया में, विश्व में जंग का माहौल छिड़ा हुआ है। अमेरिका ईरान से लड़ रहा है, रशिया यूक्रेन से लड़ रहा है, अलग अलग देश, बांग्लादेश में हाहाकार, पूरे विश्व के अंदर एक तरीके का माहौल, वातावरण खड़ा हुआ है। इस वातावरण में, इस मामले में आज प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के संदेश को पहुंचाना विश्व में जरूरी है कि ये इंसान को सुकून और भाईचारे की जरूरत है। इसमें संदेश में लिखा है कि अल्लाह आपके सूरतों को नहीं देखता, आपके अमाल और आप लोगों के साथ कैसा बिहेवियर करते हो उसको देखता है। प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मेरे हाथ में जो है वो है। तो आज के संदेश से हम ह्यूमन चेयर के जरिए उनकी कई सारी बातें वो विश्व में पहुंचाना चाहते हैं और एक माध्यम आप है जो आपके जरिए हम आज के दिन विश्व में प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो की हुई बातें, जो प्यार का संदेश है, जो अमन का संदेश है, वो विश्व में पहुंचे और हमारा देश, विश्व और हमारे राज्य में भाईचारा, प्यार, मोहब्बत हमेशा कायम रहे, ये संदेश है।